नमस्कार. मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण महाटेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या एका टॉपिकवर बोलणार आहोत. हा एक असा प्रश्न आहे जो नेहमीच विचारला जातो की माणसाच्या विकासात जास्त महत्त्वाचं काय असतं, त्याचे जीन्स म्हणजे अनुवंश की ज्या वातावरणात तो वाढतो म्हणजे त्याचा परिवेश. चला आज याचाच सोप्या भाषेत उलगडा करूया. तर हा गुंतागुंतीचा विषय समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट ऐकूया. विचार करा, दोन जुळे भाऊ आहेत. म्हणजे त्यांचे जीन्स, त्यांचा DNA अगदी 100% सारखा आहे. पण दुर्दैवाने जन्मानंतर लगेचच ते दोघे एकमेकांपासून वेगळे होतात. यातला पहिला भाऊ तो एका अशा घरात मोठा होतो जिथे सगळीकडे पुस्तकच पुस्तकं आहेत. घरात संगीत आहे आणि मुख्य म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्याला सतत पाठिंबा मिळतो. आणि दुसरीकडे त्याचा जुळा भाऊ तो मात्र एका खूपच वेगळ्या कठीण परिस्थितीत वाढतो. तिथे त्याला ना पुरेशी साधनं मिळतात ना कोणाचं योग्य मार्गदर्शन. आता इथेच खरा प्रश्न निर्माण होतो की दोघांचे जीन्स सारखे असूनही ते मोठे झाल्यावर एकसारखे असतील, की त्यांचं वेगळं बालपण, वेगळं वातावरण त्यांना पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती बनवेल. तुम्हाला काय वाटतं? जरा विचार करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जी गोष्ट आपण आता ऐकली ना, ती बालविकास आणि अध्यापनशास्त्रातल्या एका खूप मोठ्या वादाला सुरुवात करून देते. आणि तो वाद आहे नेचर वर्सेस नर्चर, म्हणजेच अनुवंश विरुद्ध परिवेश. चला सगळ्यात आधी नेचर म्हणजे काय ते समजून घेऊ. नेचर म्हणजे अनुवंश. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला जन्मापासून जे काही मिळतं ते सगळं म्हणजे नेचर. हे आपल्या आईवडिलांकडून आपल्यात येतं, जसं की आपल्या डोळ्यांचा रंग, त्वचेचा रंग किंवा अगदी आपली बौद्धिक क्षमता. हे सगळं आपल्या जीन्समधून ठरतं. आणि नॉर्चर म्हणजे काय? तर जन्मानंतर आपल्यावर जे काही परिणाम होतात ते सगळं म्हणजे नॉर्चर, म्हणजेच आपला परिवेश. यात आपलं घर, आपली शाळा, आपले मित्रमैत्रिणी, आपली संस्कृती, आपण घेतलेले सगळे अनुभव हे सगळे येतं. आता इथे बघा, या टेबलमध्ये हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. नेचर म्हणजे काय? तर जेनेटिक, जन्मतः मिळालेलं, जे सहसा बदलत नाही, म्हणजे स्थिर असतं. उदाहरणार्थ डोळ्यांचा रंग. आणि नर्चर म्हणजे काय? तर जे आपण वातावरणातून शिकतो, जे बदलू शकतं, म्हणजे लवचिक असतं. उदाहरणार्थ आपण कोणती भाषा बोलतो ते. बरं का, हा जो वाद आहे ना तो काही आजचा नाहीये. कित्येक वर्षांपासून मोठे मोठे विचारवंत यावर चर्चा करत आलेत की यात जास्त महत्त्वाचं काय आहे. आणि हो, त्यांचे हेच विचार महाटेट परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. एका बाजूला आहेत फ्रान्सिस गॅल्टन. ते नेचरचे म्हणजे अनुवंशाचे कट्टर समर्थक होते. ते काय म्हणतील? ते म्हणतील की त्या जुळ्या मुलांची बुद्धी जन्माच्या वेळी त्यांच्या जीन्सने ठरवून टाकली होती, त्यात नंतर काही बदल होणार नाही. आणि मग दुसऱ्या बाजूला आहेत जॉन लॉक. ते म्हणायचे की मन म्हणजे एक टॅब्युला रासा आहे, म्हणजे एक कोरी पाटी. त्यांच्या मते ती जुळी मुलं जन्माला आली तेव्हा त्यांची पाटी कोरी होती. त्यांच्या अनुभवांनी म्हणजे नर्चरने त्या पाटीवर त्यांचं आयुष्य लिहिलं. पण मग पियाजे आणि वायगॉत्स्की सारखे आधुनिक विचारवंत आले. त्यांनी खूप संतुलित विचार मांडला. ते म्हणाले, अरे थांबा, ही लढाई नाहीये. त्यांच्या मते हे नेचर विरुद्ध नर्चर नाहीये, तर हे दोन्ही मिळून काम करतात. हो, आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजचं मानसशास्त्र याकडे एक स्पर्धा म्हणून बघत नाही, तर एक पार्टनरशिप, एक भागीदारी म्हणून बघतं. हे बघा, हे किती छान दाखवलंय. विकास म्हणजे काय? तर नेचर म्हणजे अनुवंश अधिक नर्चर म्हणजे परिवेश. आपण आपल्या जुळ्यांच्या गोष्टीकडे परत जाऊया. समजा त्या दोघांमध्येही जन्मतः संगीतकार बनण्याची क्षमता आहे, ही झाली त्यांची नेचर. पण ज्याला संगीत शिकण्याची संधी मिळाली, चांगले शिक्षक मिळाले, म्हणजे नर्चर मिळालं, तोच पुढे जाऊन संगीतकार बनेल, बरोबर? आणि हो, अशाच प्रकारच्या अध्यापनशास्त्रातील अनेक महत्त्वाच्या संकल्पना आम्ही आमच्या खास प्लेलिस्टमध्ये अगदी सोप्या करून सांगितल्या आहेत. ती प्लेलिस्ट नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे या सगळ्या माहितीचा आपल्याला महाटेट परीक्षेसाठी नेमका कसा उपयोग करायचा हे खूप महत्त्वाचं आहे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही उद्याचे शिक्षक आहात, तर एक शिक्षक म्हणून हे समजणं का गरजेचं आहे? कारण यामुळे तुम्हाला कळतं की प्रत्येक मुलामध्ये फरक असतो. आणि योग्य वातावरण, योग्य नर्चर दिलं तर प्रत्येक मुलामध्ये सुधारणा होऊ शकते. कोणालाही जन्मतःच ढ किंवा हुशार असं लेबल लावायचं नाही. आता ही स्लाईड खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. परीक्षेमध्ये प्रश्नांमध्ये काही खास शब्द वापरले जातात, जसं की संधी, वातावरण, सराव, प्रोत्साहन.
हे सगळे पॉझिटिव्ह शब्द नर्चर म्हणजेच परिवेश दर्शवतात. आणि दुसरीकडे जन्मतः, स्थिर, अनुवांशिक मर्यादा असे शब्द नेचर म्हणजेच अनुवंशाकडे बोट दाखवतात. हे शब्द ओळखले की उत्तर सोपं होतं. आणि तुमच्या तयारीला अजून मदत व्हावी म्हणून या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि तुमचा अभ्यास तपासण्यासाठी एक छोटीशी क्विज दोन्ही आम्ही तयार केला आहे आणि या दोन्हींची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्कीच डाउनलोड करा आणि सराव करा. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते खरंच समजलंय का हे तपासून बघूया. आपण मागच्या वर्षीच्या महाटेट परीक्षेत आलेले काही प्रश्न सोडवू. पहिला प्रश्न बघा, टॅब्युला रासा किंवा कोरी पाटी ही संकल्पना खालीलपैकी कशाच्या भूमिकेशी सर्वात जास्त संबंधित आहे? पर्याय आहेत ए. अनुवंश, बी. परिवेश, सी. परिपक्वता आणि डी. सहज प्रवृत्ती. आठवतंय का जॉन लॉकबद्दल आपण काय बोललो होतो? ह्याचं बरोबर उत्तर आहे बी. परिवेश. कारण कोरी पाटीचा अर्थच हा आहे की मूल जन्माला येतं तेव्हा ते रिकामं असतं आणि त्याचे सगळे अनुभव म्हणजेच त्याचा परिवेश त्याला घडवत जातो. आता पुढचा प्रश्न बघा. एक शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो, तू गणितात जन्मापासूनच कच्चा आहेस आणि तुझ्यात सुधारणा होऊ शकत नाही. हे विधान कशाच्या भूमिकेवर अवास्तव भर देते? पर्याय आहेत ए. नर्चर, बी. शिक्षण, सी. नेचर, डी. प्रयत्न. यातले कीवर्ड्स ओळखा बघू. बरोबर, उत्तर आहे सी. नेचर. कारण शिक्षक काय म्हणतोय? जन्मापासूनच कच्चा हा शब्द थेट नेचर म्हणजेच अनुवंशाकडे जातो. तो शिक्षक प्रयत्न आणि योग्य शिकवण्याच्या शक्तीकडे म्हणजे नर्चरकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. चला, तिसरा प्रश्न. नेचर नर्चर वादावर आधुनिक एकमत असे आहे की विकास हा कशाचा परिणाम आहे? ए. फक्त नेचर, बी. फक्त नर्चर, सी. दोघांमधील स्पर्धा, डी. दोघांमधील आंतरक्रिया. हा प्रश्न तुमची आधुनिक विचारधारेबद्दलची समज तपासतोय. आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे. पर्याय डी. दोघांमधील आंतरक्रिया. लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर पार्टनरशिप आहे. आपलं सूत्र काय होतं? विकास = नेचर प्लस नर्चर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नेचर म्हणजेच अनुवंशाने विकासावर होणाऱ्या प्रभावाचे उदाहरण आहे? ए. मराठी बोलायला शिकणे, बी. मुलाच्या डोळ्यांचा रंग, सी. विद्यार्थ्याचे हस्ताक्षर कौशल्य, डी. व्यक्तीची खाण्याची आवड. विचार करा, यातलं काय आहे जे आपण शिकत नाही तर आपल्याला जन्मतःच मिळतं? अगदी बरोबर, उत्तर आहे बी. मुलाच्या डोळ्यांचा रंग. कारण डोळ्यांचा रंग हा थेट आपल्या जीन्समुळे खरतो. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे भाषा, हस्ताक्षर, खाण्याची आवड ह्या आपण अनुभवातून शिकतो, म्हणजे त्या नर्चर आहेत. आणि हा शेवटचा प्रश्न. जो शिक्षक नर्चरच्या शक्तीवर जास्त विश्वास ठेवतो तो बहुधा कशावर लक्ष केंद्रित करेल? ए. विद्यार्थ्यांची त्यांच्या जन्मजात प्रतिभेनुसार गटवारी करण्यावर, बी. एक समृद्ध आणि उत्तेजक वर्गातील वातावरण तयार करण्यावर, सी. काही विद्यार्थी शिकूच शकत नाहीत हे स्वीकारण्यावर, डी. प्रमाणित अनुवंशिक चाचण्या घेण्यावर. याचं उत्तर आहे बी. एक समृद्ध आणि उत्तेजक वर्गातील वातावरण तयार करण्यावर. कारण नर्चरवर विश्वास ठेवणारा शिक्षक जाणतो की त्याची खरी जबाबदारी मुलांना सर्वोत्तम वातावरण देणं हीच आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाचा विकास होऊ शकेल. तर मग चला, या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते पटकन बघूया. हे मुद्दे परीक्षेसाठी लक्षात ठेवा. पहिलं, नेचर म्हणजे अनुवंश जे जन्मतः मिळतं. दुसरं, नर्चर म्हणजे परिवेश जे आपण शिकतो. तिसरं, आधुनिक मत काय आहे तर विकास हा दोघांच्या अंतरक्रियेतून होतो. चौथं, एक शिक्षक म्हणून तुमची भूमिका सर्वोत्तम नर्चर देण्याची आहे. आणि पाचवं, परीक्षेमध्ये जन्मजात विरुद्ध अनुभव यांसारख्या शब्दांवर लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायला अवघड वाटत असेल तर फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. नेचर क्षमता देतं आणि नर्चर ती क्षमता घडवतं. बास, हे वाक्य लक्षात ठेवलं की सगळी संकल्पना स्पष्ट होईल. आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे तुमची तयारी थोडी सोपी झाली असेल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.